नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजकाल प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या ताणतणावाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे आपलं मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता असते. तर हे मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला हवं हे सांगण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत पुण्यातल्या मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संजोत देशपांडे. तर संजोत, मला असं सांग, ताण म्हणजे काय? ताण ही एक प्रतिक्रिया आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरात निर्माण होणारी एक प्रतिक्रिया आहे. जेव्हा आपल्या आजूबाजूला काही मागणी निर्माण होते की काही गोष्टी करायच्या असतात, कुठल्याही प्रकारची मागणी, त्यावेळेला प्रत्येक माणूस असा विचार करतो की मी ही मागणी पूर्ण करू शकेन की नाही, माझी क्षमता आहे किंवा नाही. तर जेव्हा मागणी आणि आपल्यामध्ये असलेली क्षमता ह्याच्यामध्ये जेव्हा तफावत आहे असं कळतं, त्यावेळेला ताण निर्माण होतो. जेव्हा हा ताण अधिकाधिक वाढत जातो तेव्हा त्याचा आपल्या शरीरावर आणि मनावर दोन्ही गोष्टींवर परिणाम होतो. आता ही जी मागणी आहे ती कधी शारीरिक पातळीवर असते तर कधी मानसिक पातळीवर असते. म्हणजे शारीरिक पातळीवर असं मला म्हणायचंय की काही वेळेला एखादा आजार होतो, कुठलं तरी इन्फेक्शन होतं किंवा एखाद्या शस्त्रक्रियेला माणसाला सामोरं जावं लागतं किंवा भाजतं, अशा कुठल्याही प्रकारचं जेव्हा शारीरिक आपल्याला ताण निर्माण होतं किंवा मागणी निर्माण होते, त्यावेळेला तशा पद्धतीने आपल्याला आपल्या शरीराला किंवा तितके जास्त रिसोर्सेस आपल्याला ती मागणी पूर्ण करायला अवेलेबल करायला लागतात. तसंच मानसिक पातळीवर सुद्धा काही मागणी निर्माण होते की जसं आपल्याला कुठल्या गोष्टीचं टेन्शन येतं, काही एन्झायटी वाढते, कुठल्या गोष्टीची भीती वाटते, कधी राग येतो, कधी खूप चिंतेचं प्रमाण वाढतं, कधी एखाद्या गोष्टीबद्दल डिप्रेशन येतं की ज्याच्यामधून आपल्याला अतिशय एक मानसिक प्रकारची ती आपली मागणी असते आणि ती पूर्ण करण्यासाठी किंवा ती कमी करण्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी आपलं एक तयारी करायला लागते. त्यातून ताण निर्माण होतो. आता पूर्वी जसं जंगली श्वापदांच्या सहवासात माणूस राहायचा, आता जंगली श्वापद नाहीयेत, त्याच्या ठिकाणी स्पर्धा आलेली आहे, बदललेली जीवन पद्धती आलेली आहे. म्हणजे ताणाचं स्वरूप किंवा मागणीचं स्वरूप बदललेलं आहे, पण शारीरिक प्रतिक्रिया अजूनही तशाच आहेत. आता हा जो ताण जो निर्माण होतो त्याची अनेक कारणं आहेत, ज्याच्यामध्ये आपण असं म्हणूया की जसं मी आता सांगितलं की काही शारीरिक आहेत, काही मानसिक आहेत, काही सामाजिक आहेत की समाजात वेगवेगळे बदल होत असतात, त्याच्यामधून ताण निर्माण होऊ शकतो. आता आजूबाजूचं वातावरण खूप बदलतंय, पोल्युशन निर्माण झालेलं आहे, त्याच्यामधून ताण निर्माण होऊ शकतात. कधी काही आर्थिक कारणं असतात की जसं मधल्या काळामध्ये आर्थिक मंदी आली होती, रिसेशन होतं, त्याच्यामधून काही ताण निर्माण होऊ शकतात. पॉलिटिकल किंवा राजकीय, जर सातत्याने निवडणुकांना मधल्या काळामध्ये तोंड द्यायला लागलं होतं, त्याच्यामधून ताण निर्माण होऊ शकतात. काही आपल्याला म्हणजे ओव्हरऑल आपल्या बाजूची जी परिस्थिती बदलते, कौटुंबिक कारणं असतात ह्याच्यामध्ये, वैयक्तिक असतात, व्यवसायाची असतात. म्हणजे ताण निर्माण करायला अनेक कारणं आपल्या आजूबाजूला असतात आणि प्रत्येक वेळेला माणूस असा विचार करतो की मला ही मागणी पूर्ण करायची, मला ती मागणी पूर्ण करायची. कदाचित बऱ्याचदा एकाच वेळेला एका माणसाला अनेक मागण्यांना तोंड द्यायला लागतं. किंबहुना आता आपली लाईफस्टाईलच अशी झालेली आहे की आपल्याला घर सांभाळायला लागतं, नोकरी करायला लागते, पैसे मिळवायला लागतात, तिथे बाहेरच्या लोकांना व्यवस्थित चांगली सर्व्हिस द्यावी लागते. अनेक पातळ्यांवर जेव्हा माणूस वावरतो तितक्या त्याच्या आजूबाजूच्या मागण्या जितक्या जशा पद्धतीने वाढत जातात, तसतसा त्या माणसाच्या वर पडत जाणारा ताण हा तितका जास्त असतो आणि तितका तो जाणवत राहतो. सर्वसाधारणपणे पूर्वी माणूस अशी त्याची ताणाची प्रतिक्रिया द्यायचा की फ्लाइट ऑर फाईट, म्हणजे जिंकू किंवा मरू असं, किंवा एक लढा, पळून तरी जा किंवा लढा तरी. आताही तशाच पद्धतीने आपण त्याला तोंड देतो आहोत की आता जेव्हा आपल्याला आजूबाजूला स्पर्धा दिसते, जेव्हा काहीतरी मागणी आहे असं दिसतं, त्यावेळेला आपण आयदर त्याला तोंड देतो किंवा तिथून पळून जातो. त्यामुळे जो ताण जो निर्माण होतो, मी जसं म्हटलं की प्रत्येक वेळेला माणूस विचार करतो की मी ही मागणी पूर्ण करेन किंवा नाही. म्हणजे निर्माण होणारा ताण हा आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि तो निर्माण करायला आपले विचार कारणीभूत असतात. हे विचार कसे असतात? ते विचार अतिशय तीव्र असतात की एखादा कुठलाही मागणी असेल, मग ती मला पूर्ण करता येईल का, मला जमेल का, अत्यंत टोकाचे किंवा तीव्र विचार असतात, पोखरणारे असतात, सातत्यपूर्ण असतात. विचारांची जेव्हा ही एक क्वालिटी आहे ह्या विचारांची की ज्याच्यामधून हा ताण निर्माण होतो आणि हे जेव्हा सातत्याने आपल्या मनामध्ये घोळत राहतात तितका तुमचा ताण वाढत राहतो. बरं, असं आहे का की ताण नकोच आहे आपल्याला किंवा ताणरहित आयुष्य? तर
ही पण कल्पना चुकीची आहे. जर एखाद्या माणसाला ताणच नसेल, टेन्शनच नसेल, तर पूर्णपणे बेफिकीर होईल. त्यामुळे जगण्यासाठी काही ताण हा आवश्यक असतोच, पण तो किती? तर तो मिठासारखा पाहिजे, अन्नामधल्या मिठासारखा, की जर मीठ जास्त झालं तर खारट होतं, की त्याने आपल्याला म्हणजे अन्न खावत नाही. जर कमी झालं किंवा अन्नामध्ये मीठ नसेल तर ते बेचव लागतं. तर जर ताणच नसेल आपल्या आयुष्यात तर आपलं आयुष्य बेचव होऊन जाईल. मनुष्य अगदी बेफिकीर होईल, बघू करू अशा पद्धतीने. जर तो वाढला तर त्याचा आपल्या वागण्यावर, बोलण्यावर, आपल्या परफॉर्मन्सवर परिणाम होईल. म्हणजे ताण हा जगण्यासाठी आवश्यक अगदी, की पण तो असा योग्य प्रमाणात हवा. तो जर वाढला तर त्याचा त्रास होतो. त्याच्याही मध्ये अजून एक ताणाचं सांगता येईल की काही ताण हा आवश्यक असतो. म्हणजे काही ताण हा आपल्या आनंदातून, समाधानातून निर्माण होतो, त्याला आवश्यक ताण किंवा पॉझिटिव्ह स्ट्रेस असं म्हणतात. आणि काही जो ताण असतो तो त्रासदायक असतो, डिस्ट्रेस असं ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये मी आता जी सगळी उदाहरणं दिली ती सगळी डिस्ट्रेसची असतात. आणि मी जसं सांगितलं तसं शेवटी ताण हा आपल्या मनामध्ये निर्माण होतो, जेव्हा मी असा विचार करते की ही मागणी पूर्ण करायला मी कितपत पुरेशी पडणार आहे, आणि त्याच्यामध्ये जेव्हा मला तफावत दिसते त्यावेळेला ताण निर्माण. संजोत, ताणामुळे आपल्या शरीरात नेमके काय बदल घडू शकतात? ताण आला की शरीरामध्ये खूप बदल होत असतात आपल्या. जसं मी मगाशी एक उदाहरण दिलं होतं बोलताना, की पूर्वीच्या काळामध्ये वाघ होता. आता तेच उदाहरण घेऊन मी तुला समजावून सांगते की वाघ आला एक आपल्या आजूबाजूला. आता त्या वाघाला तोंड देण्यासाठी आपलं शरीर तयार व्हायला लागलं. पहिली गोष्ट अशी होती की जी मागणी आहे ती मला नीट दिसली पाहिजे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्या डोळ्याची बुबुळं जी असतात ती प्रसरण पावतात. अशा पापण्या ज्या असतात त्या अशा पूर्णपणे उघड्या करून माणूस त्या सगळ्या गोष्टींकडे बघायला लागतो. त्यानंतर महत्वाचं असं की मग मला माझे स्नायू तयार करायचे असतात, आणि स्नायू तयार करायचे असतात त्यामुळे पूर्ण माझा सगळा जो रक्तप्रवाह असतो तो माझ्या मेंदूकडे, कारण माझ्या मेंदूनेही मला आज्ञा देणं गरजेचं असतं, त्यामुळे मेंदूकडे आणि स्नायूकडे पूर्ण रक्तप्रवाह नेला जातो. हे सगळं करायला ऊर्जा लागते. त्यामुळे शरीरात साठवलेली जी ऊर्जा असते, ग्लुकोज असतं, ते सगळं रक्तात उतरतं. जे रक्तात उतरलेलं ग्लुकोज असतं त्याचं ज्वलन करण्यासाठी आपल्याला ऑक्सिजन लागतो. त्यामुळे आपला श्वासोच्छ्वास वाढतो. श्वासोच्छ्वास वाढल्यानंतर तितकं ऑक्सिजन मिळतो, तितकी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण होते. पूर्णपणे आपले स्नायू जे असतात ते असे तयार होतात, म्हणजे टेन्स होतात, आणि माणूस लढायला तयार होतो. आता जेव्हा हा ताण जातो, म्हणजे हा समोर एक मागणी आहे आणि आपण त्यासाठी तयार केलेला आहे आपल्या शरीराला. जेव्हा ही मागणी जाते त्यावेळेला आपलं शरीर पुन्हा पूर्ववत होतं. आता व्यायाम करणारा माणूस जो आपण बघितला, असे जागच्या जागी तो जॉगिंग करतोय, तर त्याला जसजसं त्याचा स्पीड वाढत जातो तसतसं त्याला आपल्याला दम लागलेला दिसतो, घाम आलेला दिसतो, त्याचा श्वासोच्छ्वास वाढलाय असं दिसतं. असे बरेच त्याच्यामध्ये बदल आपल्याला दिसतात. त्यांनी व्यायाम थांबवला की पुन्हा आपलं शरीर पूर्ववत स्थितीत येतं. तर कुठलाही ताण जो असतो तो जेव्हा मागणी जोपर्यंत असते तोपर्यंत तो तसाच राहतो, पण जेव्हा मागणी जाते त्यावेळेला पुन्हा शरीर पूर्ववत होतं. हे सगळं बदल होण्यासाठी आपली मज्जासंस्था कारणीभूत असते, की आपल्या मज्जासंस्थेमध्ये त्याला एक प्रकारचं स्टिम्युलेशन मिळतं मज्जासंस्थेला, आणि त्यातून हे सगळे बदल होत जातात. ह्याच्या बरोबरीने आपल्या शरीरामध्ये काही ग्रंथी असतात, एंडोक्राइन ग्लँड्स म्हणतात, त्याही हे शरीर तयार करायला आपल्याला मदत करतात. त्यामुळे त्यांच्यामध्येही काही बदल होतात. म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तू बघशील तर आपल्या मज्जासंस्था आणि एंडोक्राइन ग्लँड्स हे सगळे बदल घडवण्यासाठी कारणीभूत असतात. आता जेव्हा हा ताण कायम जर राहिला तर आपल्याला त्याचे निगेटिव्ह किंवा काही दुष्परिणाम अनुभवावे लागतात. संजोत, आपल्याला ताण आला आहे हे कसं ओळखावं? म्हणजे त्याची लक्षणं नक्की काय असतात? ताणाची लक्षणं आपण जर बघायची गेली तर काही लक्षणं मानसिक असतात, काही शारीरिक असतात, किंवा काही वर्तनामध्ये असतात. म्हणजे आता मानसिक लक्षणं जर बघितली तर एखाद्या व्यक्तीचा चिडचिडेपणा वाढतो, कामात चुका जास्त व्हायला लागतात, नंतर कॉन्सन्ट्रेशन जातं, एकंदरीत आपल्याला आपले विचार स्वच्छपणे कळत नाही, ज्याला मडल्ड थिंकिंग म्हणतो, नंतर इरिटॅबिलिटी वाढते. त्याची शारीरिक काही लक्षणं असतात की तुमची ऍसिडिटी वाढते, डोकं दुखतं, झोप नीट लागत नाही,
आणि वर्तनाची म्हणजे तुम्ही ज्याच्यामध्ये आपण म्हणू की व्यसनाधीनता वाढते, माणसं व्यसनाकडे वळायला लागतात. नंतर त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये एकंदरीत तो ताण व्यक्त व्हायला लागतो. संजय, तू जसं म्हणालीस की जर का आपल्या शरीरातले हे सिग्नल्स आपण ऐकले नाहीत आणि हा ताण खूप वेळ राहिला तर आपल्या आरोग्यावर काय परिणाम घडू शकतात? आपल्या आरोग्यावर अगदी निश्चितपणे खूपच निगेटिव्ह परिणाम होतात. किंबहुना जर ताण तसाच खूप काळ जर पर्यंत राहिला तर त्याच्यामधून काही आजारही निर्माण होतात. पण मी जसं म्हणलं तसं की ते टप्प्याटप्प्याने सुद्धा होतात. म्हणजे सुरुवातीला आपल्याला जाणवत असतं की आपली झोप जाते, अस्वस्थता येते किंवा चिडचिड वाढते, किंवा साध्या साध्या गोष्टीवरून म्हणजे आपली सेन्सिटिव्हिटी वाढते. असे काही आपल्याला मानसिक लक्षणं आपल्याला आढळतात. ती जर आपण ऐकली नाही तर त्याच्यानंतर पुढे जाऊन काही मनोशारीरिक लक्षणं दिसतात. कारण की शेवटी मनाचा आणि शरीराचा संबंध आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सतत ताणलेले स्नायू, पाय दुखतायत किंवा आपल्याला ऍसिडिटी झाली आहे, खूप भूक लागते किंवा कमी अगदी जास्त भूक लागते, अशा पद्धतीची की ज्याच्या आपल्या मानसिक लक्षणांमुळे शारीरिक लक्षणं, मानसिक ताणामुळे शारीरिक लक्षणं निर्माण होतात. तीही स्टेज पुढे जर आपण गेलो तर काही मग एखादा पर्टिक्युलर ऑर्गन आपल्या शरीरातला अफेक्ट व्हायला लागतो. म्हणजे जसं मी म्हणलं की ऍसिडिटी वाढते, तर एखाद्या माणसाची ऍसिडिटी जर सातत्याने वाढली असेल तर अल्सर्स निर्माण होणं, किंवा काही जणांचं मग ब्लड प्रेशर वाढतं. काही जण म्हणजे ज्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं त्यांच्या हार्टवर परिणाम होणं. तर अशा प्रकारे हळूहळू ते आपले आजार डेव्हलप होत जातात. अनेक आजार आता असं आढळून आलेलं आहे की त्याचं मूळ आपल्या मानसिक ताणामध्ये असतं. म्हणजे अस्थमासारखा आजार किंवा खूपसे स्किनचे आजार आहेत, आपल्या त्वचेचे विकार आहेत की जे आपल्या मानसिक ताणांमधून उद्भवतात. आता मी सांगितलं तसं गॅस्ट्रिक अल्सर, अस्थमा, खूपदा मानसिक ताण आल्यामुळे अस्थमा निर्माण होणं, अस्थमाचा त्रास होणारे अनेक, दम्याचा विकार असलेले अनेक लोक आहेत. तर अशा हळूहळू आपल्याला ताणामधून आजारांकडे जातो. ह्यामध्येही एक आपल्याला असं दिसतं की प्रत्येक माणसाला प्रत्येक आजार होतो असं नाही. कोणाची ऍसिडिटी वाढेल, कोणाला ब्लड प्रेशर वाढेल, कोणाला अजून काही वेगळं होईल, कोणाचं टेन्शनमुळे डोकेदुखीचा त्रास होईल, कुणाला अस्थमाचं होईल, कुणाला डायबिटीसचं होईल, कुणाला त्वचेचं होईल. त्याच्यामध्ये असं असतं की आपल्या शरीरामधला जो वीक भाग असतो तो बरोबर ह्या ताणामुळे अफेक्ट केला जातो आणि तो प्रत्येक व्यक्तिगणिक बदलला जातो. त्यामुळे ही व्यक्तिगणिक जे वेगवेगळी सिम्पटम्स किंवा वेगवेगळे आजार दिसतात ते ह्याच्यामुळे दिसतात की प्रत्येक व्यक्तीमधला जी एक वीकेस्ट लिंक जी असते ती बरोबर अफेक्ट केली जाते. त्यामुळे ताणाचं आजारात जर रूपांतर होऊन द्यायचं नसेल तर वेळीच आपण त्याची काळजी घेणं गरजेचं ठरतं. ताणावरती परिणाम करणारे घटक कोणते आणि त्याची काही वर्गवारी आहे का? हो, निश्चितपणे सांगता येईल. ताणावरती परिणाम करणारे किंवा ताण निर्माण करण्यामध्ये काही घटक जे आहेत ते अतिशय महत्वाची भूमिका पार पाडतात. त्यातला पहिला घटक म्हणजे आपण म्हणूया व्यक्तिमत्व. आता जेव्हा एखादी व्यक्ती जन्माला येते त्यावेळेलाच ती एक स्वतःचा असा काहीतरी प्रोग्राम घेऊन जन्माला आलेली असते. म्हणजे एक ज्याला म्हणू अनुवंशिकता, आणि त्याच्यानंतर त्याला आलेले अनुभव ह्याच्यामधून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व तयार होत जातं. त्यामुळे मुळात त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे, ती व्यक्ती म्हणून कशी आहे, की म्हणजे ज्याला आपण म्हणू की ती अतिशय एकलकोंडी आहे की समाजामध्ये मिसळणारी, म्हणजे इंट्रोवर्ट आहे का एक्स्ट्रोवर्ट आहे, त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, ती किती सेन्सिटिव्ह आहे, असे अनेक व्यक्तिमत्वातले घटक असतात की जे ताण निर्माण करायला कारणीभूत ठरतात किंवा ते महत्वाची भूमिका पार पाडतात. दुसरा महत्वाचा घटक याच्यामधला आहे की परिस्थिती. आता परिस्थितीमध्ये अनेक गोष्टी अशा असतात, आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टींना किंवा अनेक घटनांना तोंड देत असतो. एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा एक लाईफ इव्हेंट झाला आपल्या याच्यामधला की ज्याने खूप मोठ्या प्रमाणात ताण निर्माण होऊ शकतो. किंवा खूप काळ सातत्याने एखाद्या ताणाला तोंड द्यावं लागतं. घरात एखादी आजारी व्यक्ती जर अनेक काळ असेल तर खूप एका वेगळ्या प्रकारच्या ताणाला तुम्हाला तोंड द्यायला लागतं. ह्याच पद्धतीने बोलायचं झालं तर परिस्थितीमध्ये काही पॉझिटिव्ह पण असतं की लग्न होणं ही जरी गोष्ट खूप आनंदकारक असली तरी त्याच्यामधून ताण निर्माण होतो. किंवा एखाद्या व्यक्तीला नोकरीमध्ये प्रमोशन मिळतं, प्रमोशन मिळणं ही जरी आनंदकारक गोष्टी असली तरी त्याच्यामधूनही आपल्याला ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आजूबाजूच्या परिस्थितीत काय घडतं आहे ह्या गोष्टीचाही ताण निर्माण करण्यावर
खूप महत्त्वाचा घटक आहे तो, किंवा एक महत्त्वाची भूमिका ते पार पडतात. तिसरा जो ह्याच्यामधला महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे टप्पा बदल. आता लहानपणापासून ज्या पद्धतीने माणसं मोठी होत जातात, की जसं वयात येताना खूप शारीरिक आणि मानसिक बदल घडतात, किंवा प्रेग्नन्सीमध्ये बाईच्या शरीरामध्ये खूप बदल घडतात, किंवा मेनोपॉझल जेव्हा ऋतुनिवृत्तीचा काळ असतो त्यावेळेला खूप बदल घडतात, किंवा रिटायरमेंट जेव्हा माणसं घेतात त्यावेळेला तो एक बदलाचा काळ असतो. म्हणजे हे जे असे काही बदल होणारे जो आपल्या आयुष्यातला काळ असतो, ज्याच्यामधून आपण एक प्रकारचा टप्पा बदललेला असतो, तर तो काळ त्या काळामध्ये जर अजून काही मागण्या निर्माण झाल्या तर अधिक ताण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे टप्पा बदल हा एक महत्त्वाचा याच्यामधला घटक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपला दृष्टिकोन. आपला एकंदरीत आजूबाजूच्या परिस्थितीकडे बघण्याचा, स्वतःकडे बघण्याचा कसा दृष्टिकोन आहे, आपला ॲटिट्यूड कसा आहे, मला ही गोष्ट कशी भावते, कशी दिसते, मला त्याविषयी काय वाटतं, किंवा मी त्या गोष्टीचं परसेप्शन माझं काय आहे. तर हा ॲटिट्यूड हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, की जो अतिशय महत्त्वाची भूमिका या गोष्टीमध्ये पार पडत असतो. आणि हा ॲटिट्यूड आपल्याला कसा कळतो, तर आपल्या विचारांमधून कळतो, आपल्या सेल्फ टॉकमधून आपल्याला कळतो, आपण विचार कसा करतो आहोत. त्यामुळे ॲटिट्यूड जर आपल्याला बदलता आला तर आपल्याला ताण कमी करायला खूप मदत होते. आय लुक बदलायला हवा. संजोत, आता तुझ्याशी चर्चा केल्यावर खरंच मला टेन्शन यायला लागले. तर तू मला आता सांग की ह्या ताणाला सामोरं कसं जायचं? ताणाचं व्यवस्थापन हा खरं तर खूप मोठा चर्चेचा वेगळाच विषय होईल. पण त्यातल्या काही गोष्टी आपण थोडक्यात आपल्याला बघता येतील त्या अशा, की मुळात समोर ताण आहे आणि मला त्याचं व्यवस्थापन करायचं, ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मान्य असली पाहिजे. बरेचसे असे मार्ग आहेत. म्हणजे आता आपली बदलणारी जीवन पद्धती जर आपण लक्षात घेतली तर जर आपल्याला खूप काळ ह्या ताणाला तोंड द्यायचं असेल तर आपण आपल्या शरीराची तशी तयारी केली पाहिजे. आणि त्याच्यासाठी दररोज किंवा रेग्युलर एक्सरसाइज, रोज व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे. मग तो व्यायाम कुठल्याही प्रकारचा असेल, की तुम्ही चालायला जा किंवा एरोबिक्स करा, जिममध्ये जा, पण कुठला तरी एक व्यायाम प्रकार आपण रोज करणं अत्यंत आवश्यक आहे. ह्याच्याबरोबरीने तुम्ही आहारात तुमच्या काही बदल करू शकता. तुमच्या प्रकृतीला साजेल असा आहार तुम्ही घेऊ शकता. योगासनं हा एक ताणाचं व्यवस्थापन करण्यामधला महत्त्वाचा एक उपाय आहे, की ज्याच्या मार्गे तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे ताणाला सामोरं जाऊ शकता. ह्याच्या बरोबरीने रिलॅक्सेशन. आता रिलॅक्सेशन अनंत प्रकारे करता येतं. म्हणजे काही वेळेला आपण साधा एक छोटासा ब्रेक घेणं हे सुद्धा रिलॅक्सेशन असू शकतं. सिनेमाला जाणं हे सुद्धा रिलॅक्सेशन असू शकतं. तर एक स्वतःचं रिलॅक्सेशन आपण स्वतः शोधलं पाहिजे, की मला कशामुळे बरं वाटतं. मला म्युझिक ऐकून बरं वाटतं, मला गप्पा ऐकून बरं वाटतं, मला पुस्तक वाचून बरं वाटतं, मला एखादा छंद जोपासल्यामुळे बरं वाटतं. अनंत प्रकारचं रिलॅक्सेशन असतं. पण सर्वसाधारणपणे आम्ही काही एक स्नायूंचं रिलॅक्सेशन शिकवतो, की शिथिलीकरण, स्नायूंचं शिथिलीकरण असतं, की त्याच्यामध्ये आम्ही सूचना देऊन प्रत्येक स्नायू आणि स्नायू कसा शिथिल करायचा ते शिकवतो. तर अशा पद्धतीने केलेलं जे रिलॅक्सेशन असतं त्याच्यामधून खऱ्या अर्थाने तुम्हाला विश्रांती मिळते आणि त्याच्यामधून ताणामुळे जे आपल्या शरीरावर जे दुष्परिणाम झालेले असतात ते बरेचसे आटोक्यात आणता येतात. खूपदा अशा रिलॅक्सेशनमधून इतकी तुम्हाला विश्रांती मिळते किंवा इतकं तुम्हाला बरं वाटतं की त्याच्यामधून ॲज इफ तुमची एक रात्रीची झोप झालेली आहे असंही तुम्हाला अनुभव घेता येतो. नंतर स्वतः काही छंद जोपासणं हाही एक महत्त्वाचा ताणाचं व्यवस्थापनामधला महत्त्वाचा घटक आहे. नंतर आधी मी जसं म्हटलं बोलताना, की तुमचा दृष्टिकोन कसा आहे एखाद्या गोष्टीकडे. तुमचा अतिशय दुराग्रही, हट्टी जर तुमचा एखादा दृष्टिकोन असेल तर तुमचा ताण तितका वाढत जाणार आहे, तितक्या तुम्ही नकारात्मक भावनांना तोंड देणार आहात. तर त्याच्यासाठी तुमचा दृष्टिकोन तपासणं आणि त्यानुरूप दृष्टिकोनामध्ये बदल करणं हा एक महत्त्वाचा घटक आहे. आता दृष्टिकोन कसा बदलायचा, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, हा पुन्हा एक वेगळा चर्चेचा विषय होईल. सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं ते असं, की आत्ताची ज्या पद्धतीने आपली जीवन पद्धती आपण बघतो आहोत त्या जीवन पद्धतीमध्ये वेळेचं नियोजन हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, की तुम्ही तुमचा वेळ कसा घालवता. की आता खूपदा असं असतं की ज्याला आम्ही विनिवर्तन असं म्हणतो, की तुम्हाला स्वतःला काही उद्दीपकांपासून किंवा स्टिम्युलसपासून दूर
ठेवायला बघतो माणूस, तर त्याला खूप काही आजूबाजूला गोंगाट आहे, गोंधळ आहे, किंवा खूप काहीतरी माणसं आहेत आजूबाजूला, आणि त्याच्यापासून स्वतःसाठी एक वेळ काढणं, त्याला भौतिक विनिवर्तन असं म्हणतात. किंवा मी एकटं जाऊन कुठेतरी बसले, शांतपणे स्वतःसाठी वेळ घालवला, शांतपणे बसून राहिले. काही वेळेला असं असतं की खूपदा आपल्याला भावना सातत्याने खूप अशा अतिशय जटिल किंवा अतिशय नकारात्मक भावना आपल्या आजूबाजूला असतात, आणि त्याच्यापासून लांब ठेवण्यासाठी आपण काही उपाय करतो, त्याला आपण भावनिक विनिवर्तन म्हणतो. काही काळ आपल्याला पैसे मिळवण्यासाठी द्यावा लागतो. तर अशा प्रकारे आपण वेळ घालवतो. तो खरोखरी मी वेळ कसा घालवणार आहे, माझ्याकडे फावला वेळ किती आहे, कुठला वेळ मी कामासाठी देणार आहे, कुठला वेळ माझ्या स्वतःसाठी आहे, हा एक त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे. तर वेळेचं नियोजन प्रत्येक माणसाने शिकणं गरजेचं आहे, की ज्याच्यामधून माणसाला ताण कमी करता येईल. आणि या सगळ्याच्या बरोबरीने आपलं कम्युनिकेशन स्किल किंवा संवाद कौशल्य, आणि संवाद कौशल्यामध्ये सुद्धा असर्टिव्ह असणं हे अतिशय महत्वाचं आहे. असर्टिव्ह हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप सबमिसिव्ह असून चालत नाही आणि तुम्ही खूप अग्रेसिव्ह असून चालत नाही. जर तुम्ही सबमिसिव्ह असाल तर तुम्हाला माणसं गृहीत धरतात, तुमच्यावर लादत जातात, त्याचाही तुम्हाला ताण येतो. तुम्ही अग्रेसिव्ह असाल तर तुमची भांडणं होतात, कारण की मला हे जमणार नाही, किंवा आपण चिडचिड करतो समोरच्या व्यक्तीवर. तर असर्टिव्ह असणं हा या दोन ह्याच्यामधला महत्वाचा मध्य भाग आहे. तर तुम्ही असर्टिव्ह असलं पाहिजे. आणि याही बरोबरीने जेव्हा या ताणामुळे आपल्याला जे काही अनेक भावनिक दडपणे येत राहतात, त्याच्यामधून बाहेर पडण्यासाठी आपलं मन मोकळं केलं पाहिजे. आपल्या मित्राजवळ करावं, पण त्याच्याविषयी मोकळेपणाने आपल्याला चर्चा करता आली पाहिजे, बोलता आलं पाहिजे. आपल्याला ज्या काही समस्या जाणवतात त्या सांगता आल्या पाहिजेत. त्या समस्येचा एक तर स्वीकार केला पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, समजा एखाद्या बाईचा मुलगा मतिमंद आहे, तर तो ते नाकारून चालणार नाही. त्याचा स्वीकार करून जर आपण पुढे गेलो तर त्या समस्येचा आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे, पॉझिटिव्हली स्वीकार करायला हवा पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी आहेत, आणि त्या इतक्या थोड्या काळात सांगता येणं खरं तर शक्य नाहीये. पण सर्वसाधारणपणे जर ह्या बघितल्या तर त्या ताणाचं व्यवस्थापन करायला उपयोगी ठरतात. म्हणजे माणसाने स्वतःसाठी किंवा स्वतःच्या आवडीसाठी वेळ दिला पाहिजे, म्हणजे ताण कमी होऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर मला वाटतं की ताण कमी व्हायला निश्चितपणे मदत होते. तर संजोग, तुझी मुलाखत घेण्यापूर्वी मला सुद्धा अगं खूप ताण आला होता, पण तुझ्याशी चर्चा केल्यानंतर माझा ताण खरोखर हलका झालाय, आणि ह्या पुढील मी सगळ्या मुलाखती चांगला घेईन हा माझा आत्मविश्वास जागृत झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा आयुष्यात ताणतणावासमोर जावं लागतं. ताण हा आपल्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. त्याला हसत खेळत कसं सामोरं जावं हे ह्या आज आपल्या चर्चेतून तुम्हाला समजलंच असेल. संजोग, तू खूप सुंदर माहिती दिलीस. तर ह्या माहितीबद्दल मी तुझे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद.